नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं. तर आपण रोज नवीन नवीन विषयावर बोलत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे तो म्हणजे आपली डायजेस्टिव्ह हेल्थ, आपली पचनक्रिया. आपण जे काही जेवण करतो तर ते आपल्याला पचतं आहे का नाही पचत, आणि त्याच्यातून जो पाचक रस असते तो शरीरात जाऊन शरीराच्या एनर्जीसाठी काम करत असते. तर मग खाल्लेलं अन्न जर तुमचं, प्रत्येकाची पचनसंस्था वेगळी असते. जर तुम्ही जे जेवण करतात तर ते जेवण केल्यानंतर कुणाला अर्ध्या तासाच्या आत पचन होतं जेवण, कुणाला 1 तासाच्या आत, कुणाला 2 तासाच्या आत, कुणाला 3 तासाच्या आत. जर हे पचन होत नसेल तर मग ते अन्न पचत नाही. तर काय होतं, मग ते पोटातल्या पोटात सडतं आहे. तर त्याचा आपल्या आहारावर, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असते. आणि जेव्हा आपण जेवण करतो त्यानंतर जर आपण लगेच पाणी पित असतो तर ते आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. का तर आपण जेव्हा जेवायला सुरुवात करतो त्यावेळेस आपला जठराग्नी प्रदीप्त होते, आणि जठराग्नी प्रदीप्त झाला त्याच्यानंतर आपण जेवण केलं तर त्या अग्नीमध्ये जे जेवण केलेलं आहे तर ते त्याचा पाचक रस होऊन ते आपल्या शरीराला पचायचं काम करते. जर तसं न होता मधामधात जर तुम्ही पाणी पित असता तर अग्नीचा आणि पाण्याचा गुणधर्म विरुद्ध आहे. तर तुम्ही अग्नीमध्ये पाणी टाकलं तर अग्नी जळून जाते. तसंच जेवताना जर तुम्ही पाणी केलं तर जठराग्नी प्रदीप्त झालेला असते तो शांत होणार. मग जर शांत झाल्यानंतर आपण जे काही जेवण करतो तर ते जेवण त्या जठराग्नीमध्ये डायजेस्ट न होता ते अन्न सडल्या जाणार. मग सडल्यानंतर मग ते पचणार नाही, त्याचा पाचक रस तयार नाही होणार, आणि मग ते शरीराद्वारे बाहेर निघणार. पण त्याच्या त्या आहारातून जी आपल्याला एनर्जी पाहिजे होती, जी ऊर्जा पाहिजे होती तर ती मिळणार नाही. मग ह्यामुळं काय होते, पित्त, गॅस, अपचन ह्या समस्या निर्माण व्हायला पाहिजे. मग जर आपण वेळीच पाणी जर चांगलं पिलं, आपल्या डायजेशनची सगळी काळजी घेतली तर आपल्याला याचा छान असा रिझल्ट येऊ शकते. मग आपण जे काही जेवण जेवतो त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये काही विषारी घटक गेलेले असतील, काही टॉक्सिन असते, तर ते जर शरीरातील विषारी घटक बाहेर काढायचे असतील, आपलं पोट साफ होत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक न्यूट्रिशन आहे अलाइव प्लस, जे की कोरफडीपासून बनलेलं आहे. कोरफडीच्या भरपूर जाती आहेत, 200-300 जाती येतात. तर त्यापैकी एक निवडत जात आहे जे की मेक्सिको सिटीमध्ये मिळते, आणि त्या कोरफडीच्या एक्स्ट्रॅक्टमधून आपलं हे अलाइव प्लस न्यूट्रिशन बनलेलं आहे. तर याचं मेन काम असं आहे की शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे. त्यानंतर आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारण्यासाठी. काही जणांचं पोट साफ होत नाही, तर पोट कडक असते, तर पोट साफ होत नसेल तर ही जर अलाइव प्लस गोळी घेतली तर त्याचा छान असा रिझल्ट येऊ शकते. पण ही टॅबलेट सकाळी उपाशी पोटी घ्यायला पाहिजे. एकदाच 2 घ्यायच्यात. 60 गोळ्याचा कंटेनर असते, तर ते जर एकदा 2 सकाळी उपाशी पोटी घेतला तर त्याचा फायदा असा खूप अमेझिंग होतो. त्यामुळं त्याचे परत 2 एक ॲडिशनल बेनिफिट आहेत. जर तुमची केस गळती होत असतील, केस कडक असतील तर केस गळती थांबल, केस नरम होतील. परत दुसरा बेनिफिट असा आहे की पोट नरम व्हायला सुरुवात होते, आणि ह्यामध्ये हाय शुगर असते. तर हे जेव्हा आपण न्यूट्रिशन घेतो त्यावेळेस आपली डायजेशनची जी प्रोसेस आहे ती छान अशी होती, आणि आपलं डायजेशनमध्ये सुधारणा व्हायला सुरुवात होती. तर फक्त ही गोळी घेताना प्रेग्नेंट महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळी घ्यायची आहे. अशी मनानंच गोळी घ्यायची नाही आहे. जर तुमचं डायजेशन खराब झालेलं असेल, वजन कमी असेल, केस सारखे गळत असतील तर तुम्ही नक्कीच ही गोळी ट्राय करू शकतात. तुम्हाला छान असे रिझल्ट मिळतील. त्यासोबतच आपण हेल्थ रिलेटेड आपण दररोज सकाळी वर्कआउट घेत असतो. फ्री वर्कआउट असते झूमवर. जर तुम्हाला वेट लॉस, वेट गेनसाठी, फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी जर वर्कआउट करायचं असेल, व्यायाम करायचा असेल तर माझ्याकडं फ्री लिंक आहे, मी तुम्हाला देईल, जिचं की काही चार्ज नाही. तुम्ही फ्री वर्कआउट करायसाठी मला कमेंट करू शकता लिंकसाठी, मी तुम्हाला लिंक देईल.